नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल. आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये असणारे 288 विधानसभा मतदारसंघ आणि या 288 विधानसभा मतदारसंघापैकी अहिल्यानगरमध्ये असणारा नेवासा विधानसभा मतदारसंघ. आपण जर पाहिलं नेवासा विधानसभा मतदारसंघ हा खूप वेळा चर्चेचा विषय ठरला. कारण नेवाशाचं वातावरण, नेवाशाचं राजकारण आणि नेवाशाचे लोक थोडी पुढलीच आहेत बरं का. आपण जर पाहिलं हुशार लोकांचा तालुका, अहिल्यानगरमधल्या हुशार लोकांचा तालुका म्हणजे नेवाशा तालुका. आणि या नेवाशा तालुक्यामध्ये सध्या राजकारणाची जी समीकरण आहे दिवसेंदिवस बदलत चालली. नेवाशाचं राजकारण खरं तर एक वेगळ्या वळणावरती जाऊन ठेपलं. आजपर्यंत नेवाशामध्ये फक्त 2च राजकीय नेत्यांमध्ये लढत होती, परंतु आता ती लढत कुठंतरी तिरंगी होताना दिसते. नेवाशाची लढत खरंच आता तिरंगी होताना दिसते. कारण पुन्हा 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 सामान्य माणसं प्रस्थापितांना किती दिवस संधी देणार, किती दिवस या साखर सम्राटांना संधी देणार. आपण जर पाहिलं नेवासा तालुक्यामध्ये इथून पाठीमाग तिरंगी लढत कधी झाली नाही. तितका मोठा प्रतिस्पर्धी कधी या तिरंगी लढतीसाठी खरं तर महाविकास आघाडीलाही मिळाला नाही आणि महायुतीलाही मिळाला नाही. खरं तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होऊ राहिलेली जी दोघांची टक्कर आहे, आता यांच्यामध्ये खरं तर तिसरा शिलेदार येऊन पोहोचलाय आणि आता तिरंगी लढत पाहायला नेवासकरांना खरं तर मजा येईल. आपण जर पाहिलं नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख, जे उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे, अजून नावाची घोषणा झालेली नाही. दुसरं जे नाव आहे ते भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब मुरकुटे, तेही माजी आमदार आहेत. आता त्यांनाही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे तिकीट देईल अशी परिस्थिती सध्या नेवाशा तालुक्यामध्ये आपल्याला पाहताना दिसते. परंतु ज्या नावाची आपण चर्चा करतो ते तिसरं नाव नेमकी कोणतं, असं ते तिसरं नाव काय राजकीय धुमाकूळ घालणार आहे, त्या तिसऱ्या नावाची राजकीय पार्श्वभूमी काय, त्या तिसऱ्या नावाचं खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव, त्यांचं कुटुंब आध्यात्मिक आणि धार्मिक आणि समाजसेवेचं व्रत खरं तर ते कुटुंब नेहमीच पाळत चाललंय. समाजसेवेचा वसा खरं तर त्या कुटुंबाने लिलया पेरला. एक उच्च शिक्षित तरुण जो आज नेवासा विधानसभेला खरं तर गडाख आणि मुरकोटे यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय. आणि उच्च शिक्षित तरुण जेव्हा खरं निवडणुकीच्या रिंगणात उतरतो तर त्याच्या पाठीशी खरं तर एका सामान्य कुटुंबातल्या मुलाच्या पाठीशी तालुक्यातल्या तरुणाईनं खंबीरपणे उभं राहणं हे त्यांचं काम आहे, त्यांची जबाबदारी आहे. किती दिवस या राजकीय नेत्यांच्या तुम्ही गुलामगिरी करणार आहात, किती दिवस या राजकीय नेत्यांच्या तुम्ही पुढे पुढे करणार आहात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण यांचेच गुलाम झालो. परिस्थिती सामान्य माणसाची कधीच बदललेली नाही, ती कधी बदलणारही नाही. सामान्य माणूसच तुम्ही स्वतःच तुमची परिस्थिती बदलू शकता. आणि त्याच्यासाठी मी ज्या तिसऱ्या नावाचं नाव, मी जो तिसरा कोणी उमेदवार आहे त्याचं नाव घेतो ना, ते उमेदवार म्हणजे चांद्याचे असणारे एक उच्च शिक्षित तरुण, नेवासा तालुक्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी. आपण जर पाहिलं अनेक शेतकरी आंदोलन असतील, अनेक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी असतील, दुग्ध उत्पादक शेतकरी असतील, रक्तदान शिबिरं असतील, वृक्षारोपणाची लागवडी असतील आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खरं तर अण्णासाहेब चौधरी यांनी स्वतःला झोकून दिलं. आणि एक MSc झालेला तरुण आज नेवाशाच्या विधानसभेसाठी सज्ज होतोय, नेवासा विधानसभेच्या रिंगणात उतरतोय, तर मग अण्णासाहेब चौधरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि निश्चितपणे तुम्ही अण्णासाहेब चौधरींना साथ द्या. 2016 साली वीर भगतसिंगचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. हे काम पाहत असताना अण्णा चौधरींचा खूप दांडगा जनसंपर्क या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये झाला. अनेक गावांमध्ये खरं तर अण्णासाहेब चौधरी यांनी शाखा खोलल्या. त्याच्यानंतर शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काही काळ काम पाहिलं. आणि या गोष्टी होत असताना खरं तर अपंगांचा देव ज्या व्यक्तिमत्वाला म्हटलं जातं, ज्या नेत्याला म्हटलं जातं, ते म्हणजे महाराष्ट्रातलं एक हुशार व्यक्तिमत्व, हुशार राजकीय नेता आणि जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि अपंगांसाठी अवरात्र झटणारा नेता म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकीय नेते बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांना प्रेरित होऊन, यांच्या कामानं प्रेरित होऊन खरं तर यांच्या विचारांचा वसा अण्णासाहेब चौधरींनी नेवाशामध्ये पेलला. आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या तिकिटावरती अण्णासाहेब चौधरी आज विधानसभेला सामोरे जात नसले तरी ते अपक्ष फॉर्म भरून आज विधानसभेला सामोरे जात आहेत. आणि एका सामान्य कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा
विधानसभेला सामोरं जात असताना त्याला हजारो प्रॉब्लेम येतात. परंतु ही तुमची जबाबदारी, ही सामान्य माणसाची जबाबदारी की यार आमच्यातलं कोणीतरी आज विधानसभेला जातोय, आमच्यातलं कोणीतरी आज विधानसभा गाजवायला जातोय, आमच्यातलं कोणीतरी आज प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहतोय, आमच्यातलं कोणीतरी आज खरं तर मंत्रालयामध्ये जाऊन पोहोचणार आहे. आणि त्याच्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाची खरं तर तालुक्याला गरज आहे. तालुक्यात असणारे हजारो प्रलंबित प्रश्न आहेत. तालुक्यात असणाऱ्या कित्येक गावांना आज पाणी नाही. तालुक्यात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना नानासाहेब चौधरींची खरं तर खूप गाजली. म्हणजे तुमच्या प्रत्येक गावामध्ये कंपनी उभी करून 25 मुलांचा ग्रुप बनवून प्रत्येक गावात एक कंपनी उभी करायची आणि तेच मुलं उद्योजक, गावातल्या 100 महिला असतील, 100 जेंट्स असतील किंवा तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून जो शेतकऱ्यांचा माल आहे तो माल इथून आउट ऑफ कंट्री एक्सपोर्ट करायचा. तो तुमचा कांदा असेल, तुमची अंडी असतील, तुमचा भाजीपाला, तुमची तरकारी, तुमचं शेतीमध्ये पिकणारं कुठलंही फळ आणि कुठलीही पालेभाजी असू द्या, ते एक्सपोर्ट करण्याचं काम अण्णासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात होणार आहे. आणि एक काम एक उच्च शिक्षित तरुण करू शकतो की ज्यांनी स्वीटकॉर्न असणारी जी मक्याची व्हरायटी, खरं तर स्वीटकॉर्नवरती त्यांनी खूप अभ्यास केला, अनेक कंपन्यांना व्हिजिट केली. मशरूमची शेती, जी शेती आपल्याकडं खूप अवघड समजली जाते, परंतु या मशरूम शेतीला जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जे आपल्याकडं विकणारे गावरान कोंबडीचं अंडं जे ₹10 आहे, ते आउट ऑफ कंट्री ₹40, ₹50, ₹60, ₹70 अशा बाजारभावाने विकलं जातं. आणि अण्णासाहेबांची जी असणारी संकल्पना आहे, ही संकल्पना खरं तर सत्यात उतरवण्यासाठी अण्णासाहेबांना नेवासेचा आमदार म्हणून निवडून जावं लागेल. कारण आपण बोलतो तितक्या गोष्टी या सोप्या नसतात. ज्यावेळेस तुमच्या हातात पद येतं, ज्यावेळेस तुमच्या हातात सत्ता येते, ज्यावेळेस तुमच्या हातात पॉवर येतो, त्यावेळेस तुम्ही या महाराष्ट्र राज्याचा जो असणारा निधी आहे, महाराष्ट्र शासनाचा निधी खरं तर नेवाशा तालुक्यात एक चांगल्या प्रकारे तुम्हाला वापरता येईल. त्याच्यासाठी एक सामान्य कुटुंबातला निस्वार्थी भावनेतून काम करणारा तरुण विधानसभेवरती जाऊन तुम्हाला पोचवावं लागेल, तर ते शक्य आहे. नाहीतर येणाऱ्या काळात तुम्ही फक्त लढताय. किती वर्ष राजकारण फक्त गडा कुटुंबाभोवतीच आणि मुरकुटे कुटुंबाभोवतीच फिरत राहिलं. गोड बोलून, छान बोलून खरं तर तालुक्याचा विकास कधी होत नसतो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आणि माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये पहा, कुठल्याही बड्या राजकीय नेत्याची, कुठल्याही बड्या प्रस्थापित नेत्याची मी वाह कधीच केलेली नाही, कधी करणारही नाही. अण्णासाहेबांचं असणारं व्हिजन की 4 गावं मिळून एक मोठी लायब्ररी उभी करायची, जिथं MPSC UPSC करणारे मुलं, त्यांना जेवणाची उत्तम सोय, ज्यांना राहण्याची उत्तम सोय, ज्यांना चांगल्या प्रकारचं MPSC UPSCचं शिक्षण आणि ते दर्जेदार क्लास घेणारे शिक्षक. खरं तर ती संकल्पना ही फक्त एका उच्च शिक्षित तरुणाच्या डोक्यातच येऊ शकते बरं का. ह्या प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या डोक्यात कधी येणार नाही. त्यांच्या डोक्यात फक्त एकच, आम्हाला पैसा कमवायचा आहे, आमचे कारखाने वाढवायचे, आमच्या दारूच्या फॅक्टऱ्या वाढवायच्यात, आमचे कॉलेज वाढवायचेत, आमच्या शाळा वाढवायच्यात. एका सामान्य तरुणाच्या डोक्यात ही संकल्पना येते की बाबा नाही, मला माझ्या गावाला न्याय द्यायचा आहे, मला माझ्या माणसांना न्याय द्यायचा आहे, मला सामान्य कुटुंबात जन्माला आलेले रंजले विधवा महिला असतील, अनाथ मुलं असतील, एक तळागाळातला शेतकरी असेल, त्याला मला वरती काढायचं, या जनसामान्यांना न्याय द्यायचा आहे आणि माझ्या पदाच्या माध्यमातून न्याय द्यायचा आहे. खरं तर ज्या पदावरती आपण विधानसभेला निवडून गेल्यानंतर बसतो, ते पद हे जनसामान्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी असतं, परंतु हे राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी या पदाचा गैरवापर करताना या तालुक्यामध्ये आणि या राज्यामध्ये दिसतात. म्हणून पुनश्च एकदा मी नेवाशा तालुक्यातल्या तमाम जनतेला माझं एकच आव्हान आहे आणि माझी खरं तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, एक कळकळीची विनंती आहे का खरंच एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला, एका उच्च शिक्षित तरुणाला, या अण्णासाहेब चौधरी यांना तुम्ही नेवासा विधानसभेवरती पाठवा. एक व्हिजन असणारा मुलगा, एक व्हिजन असणारा माणूस, वेगवेगळ्या पक्षांमध्ये, वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करत असताना आलेले अण्णांना अनुभव, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या. राजकारणाला कित्येक राजकारणी सामाजिक क्षेत्राची जोड देतात, परंतु अण्णासाहेब समाजकार्याला राजकारणाची जोड देतात. हा फरक आहे. हा फरक ज्याला कळला तो माणूस आयुष्यामध्ये सक्सेस झाला. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला शून्यातला माणूस मोठा करावा लागेल आणि तो माणूस तुमचा विचार करेल. अशा तालुक्यामध्ये म्हणावं तशी मोठी MIDC नाही. खरं तर नेवाशा तालुक्यामध्ये IT सेक्टर आणणं हे अण्णांचं स्वप्न. आणि जर अण्णासाहेब चौधरी यांचं स्वप्न सत्यात उतरायचं असेल तर त्यांना विधानसभेवरती पाठवावंच लागेल. तुम्ही म्हणाल की आजपर्यंत कित्येक राजकीय नेते विधानसभेवरती गेले, मग त्या राजकीय नेत्यांनी काय केलं? त्यांनी काहीच नाही केलं. त्यांनी फक्त कागदावरती नोट लिहून काढल्यासारखी फक्त त्यांनी या राजकीय नेत्यांनी, या तालुक्यातल्या राजकीय नेत्यांनी काहीच नाही केलं. त्यांनी फक्त कागदावरती गोष्टी उतरवल्या की आपल्याला काय करायचं आहे, आपण काय केलं पाहिजे, बास जनतेची दिशाभूल करण्याचं काम या बाकीच्या तालुक्यातल्या राजकीय नेत्यांनी केलं. आणि अण्णासाहेब चौधरी खरं तर हे
प्रॅक्टिकली करण्याचं काम करत की ट्रॅव्हलच्या माध्यमातून अण्णासाहेब चौधरी यांचा असणारा ट्रॅव्हलचा बिझनेस आणि त्या बिझनेसच्या माध्यमातून देशभर खरं तर नेवाशा तालुक्यातल्या अनेक माता माऊली ज्येष्ठ मुलं यांना दरवर्षी ते ट्रिप करतात. भलं पेड ट्रिप त्यांची असेल, शेवटी तो त्यांचा बिझनेस झाला, तो त्यांचा व्यवसाय झाला. परंतु एक चांगल्या आणि निर्मळ मनाची माणसं म्हणजे ही चांद्याची असणारी चौधरी फॅमिली, माळकरी कुटुंब. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की एका चांगल्या माणसाला प्राध्यापक अण्णासाहेब चौधरी यांना खरं तर विधानसभेवरती पाठवणं हे तुमचं काम आहे, तुमची जबाबदारी आणि तुम्ही कराल हा मला विश्वास आहे. एवढं बोलतो आणि अण्णासाहेब तुम्हाला पुढील भावी वाटचालीसाठी पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.